स्त्री जर खळखळून कुठं हसत असेल तर ते सोनारच्या दुकानामध्ये. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्वप्नील आणि आम्ही आज गेलो होतो सोनं खरेदी करण्यासाठी. कालच मी मामा झालो आणि आमच्या भाचीसाठी आम्हाला सोनं घ्यायचं होतं. तिथं दुकानात गेल्यानंतर पाहायला असं वाटलं आपला पण लकी ड्रॉ लागू शकतो सोनं घेण्यासाठी. पटकन दुकानाच्या बाहेर पळालो मी. सोनाराच्या दुकानातून आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. पायल, मी, मम्मी सगळे गेलो आणि बाळाला आम्ही भेटलो. बाळाला बघून खूपच आनंद झाला. ताईने तिच्या हातात बाळ दिलं आणि पायल त्याच्याशी गप्पा करत होती. नंतर मम्मीने त्याच्यासाठी आणलेलं मस्त गिफ्ट काढलं, हातामध्ये घालण्यासाठी ब्रेसलेट केलेलं होतं सोन्याचं. तर ते आम्ही बाळाला घातलं आणि खूप मस्त क्यूट दिसत होतं. त्यानंतर आम्ही घरी निघालो, कारण आम्हाला घरी येऊन बाळ घरी येणार होतं, त्यासाठी डेकोरेशन करायचं होतं. बाळाच्या मावशीने अगोदरच खूप तयारी करून ठेवली होती. आजोबा पण होते तयारी करण्यासाठी. बाळाच्या जंगी स्वागतासाठी फटाके पण आणले होते. थोड्याच वेळात बाळाचं आगमन झालं आणि सगळेजण खूप खुश होते. बाळाची एंट्री घरामध्ये झाली. संध्याकाळी मस्त फटाके फोडले आणि त्यानंतर वैभवला आम्ही गोधडीमध्ये घालून जे फटाके दिलेत त्याची खूपच मजा आली. त्यानंतर भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.